चेंडू तो डीप मध्ये अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय. सागर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावबल तब्बल 5 धावा लागत. चांगली सुरुवात करताना दिसतोय. आक्रमक सुरुवात करतोय हा संघर्ष 11 संघ. खास करून फलंदाज जितू पेडणेकर आणि स्ट्रायकर फलंदाज पहिल्यांदाच प्रशांत. विकेट हॅट्रिक साठी गोपाल दळवे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 1 वाजता ATM ऑन केलाय गोपाल दळवे यांनी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय तब्बल 6 धावा. पारितोषिकांचा बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. बघूया सुवर्ण संधीचं सोनं करतोय का गोलंदाज दिनेश. पुणेचा कट करतो चेंडूला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलक तब्बल 7 धावा लागल्यात. धावसंख्या 7. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ गोलंदाज दिनेश. सर्व गोलंदाजांनी ही सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पुन्हा सफल झाला फलंदाज. धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण बघतोय धावफलक तब्बल 7 धावा लागल्यात. एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. एका षटकाची सांगताले. एका षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धावफलकाची फक्त आणि फक्त 8 धावा लागतात. वैयक्तिक पहिला आणि सांगित दुसरा षटक घेऊन गोलंदाज प्रवीण. टॅप करता चेंडूला एकांना चेंडूला चेंडू ते एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये सुशांत देतो चेंडूवरती फक्त एका धावेचा अवधी. धावसंख्या 9. दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर उभे ठाकत या मैदानावरती. पुन्हा सफल झाला होता फलंदाज. निर्धाव चेंडू तसेच 3 चौकांसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असणारी राम भोयर यांच्याकडून. नक्कीच बक्षिसांचा वर्षाव केला जातोय आमच्या मान्यवरांकडून. नक्कीच बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. पुढे सरकला होता फलंदाज बाद वाईट चिकून गेली आणि पहिला धक्का बसतोय तो म्हणजे संघर्ष 11 संघाला. जितूची केली संपुष्टात 10 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय. तर नवीन फलंदाज आपण बघतोय कुमार आवटे. एक वन डाऊन फलंदाज, अतिशय विस्फोटक फलंदाज, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं तोच फलंदाज येतोय तो म्हणजे कुमार आवटे. तर कुमार आवटेला एक सुवर्ण संधी असणार आहे फक्त कुमारसाठी आहे. एक चौकासाठी 500 रुपये पारितोषिक असणार आहे आणि 3 लागोपाठ चौकासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. गोपाल दळवे यांच्याकडून नक्कीच अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव तब्बल 11 धावा लागल्यात. पुढे पुन्हा एकदा अप्रतिम षटक आतापर्यंत हाताने दिसतो गोलंदाज प्रवीणचा वापर केला होता संघनायकाने. कट करण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. शेवटच्या क्षणामध्ये प्रयत्न फसलाय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 11 धावा लागत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 11. पुन्हा एकदा आतमध्ये वाईट चेंडू फेकलाय.
धावसंख्या 1 निवडते धावसंख्या 12 पंचांचा निर्णय अंतिम असेल. तटस्थ पंच आपण बघतोय मेन पंच संकेत भगत, स्क्वेअर लेगचे पंच सचिन वाघमारे तसेच सागर म्हात्रे. पुन्हा एकदा अप्रतिम षटयष्टी दिनेश दळवी फलंदाज बाद. तर संघर्ष संघ हा सामना जिंकतोय तर नक्कीच विक्रांत केने साहेबांकडून तब्बल 2000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. तसेच गोपाल दलवे यांच्याकडून तब्बल 1000 एकूण 3000 रुपये प्राइज जर लागले ते म्हणजे संघर्ष 11 संघ तर हा सामना जिंकला तर. दोन षटकांची सांगतो, दोन षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धावफलक तब्बल 13 धावा लागल्यात. तर पुन्हा एकदा पाहतोय आला 3 बोल्ड साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज मधुर वालिपकर यांच्याकडून. स्ट्रायकर फलंदाज कुमार गोंडा तर नक्कीच 1+1 एकूण 2 धावा मिळतात. अवांतर खराब कामगिरी करतोय. संघनायकाने स्वतःवरती जबाबदारी स्वीकारली आहे आणि शेवटच्या षटकामध्ये स्वतः संघनायक आलाय गोलंदाजीसाठी. केविन धावसंख्या 15 धावा. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता, जमीन लगत चेंडू ट्रॅव्हल झालाय, यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू यष्ट्यांच्या मागे आपण बघतोय प्रशांत. धावसंख्या 15. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ गोलंदाज केविनचं. स्ट्रायकर फलंदाज कुमार आवटे, ज्या कुमार आवटेवरती पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय परंतु त्या संधीचं सोनं करत नाही तो फलंदाज कुमार आवटे. पुन्हा एकदा लेझी क्रिकेट दाखवतोय आणि फलंदाज बाद. धावसंख्या 3 बाद 15. नवीन फलंदाज राज येतोय. 5व्या क्रमांकाचा फलंदाज राज आणि स्ट्रायकर फलंदाज कुमार आवटे. पुण्याला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळते. ताकदीचा वापर करतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. 2 धावा चित्त्याच्या वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 17 धावा लागल्यात. तर एका सुवर्ण संधी असणारे खेळाडूंना आणि फलंदाजांना प्रत्येक चौकारासाठी प्रकाश भोईर साहेबांकडून तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. धावसंख्या 17. शेवटचं षटक मार्गस्थ. नक्की दुखापत झाली आहे, खेळाडूला दुखापत झाली आहे. शेवटच्या 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय धावफलक 17 धावा लागेल. स्ट्रायकर फलंदाज कुमार आवटे. फलंदाज बाद.
चौथा धक्का बसतोय, मोठा धक्का बसतोय संघर्ष 11 संघाला. कुमार बॅक टू द पवेलियन. 17चा खतरा ठरलाय हा फलंदाज कुमार. शेवटचे अजून 2 चेंडू शिल्लक. स्ट्रायकला फलंदाज आपण बघतोय नवीन फलंदाज अक्षय. नवीन फंद येतोय अक्षय उर्फ भाऊ कदम. स्ट्रायकिंगला शेवटचे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक चौकासाठी 200 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. सर्व खेळाडूंना हे पारितोषिक लागू झालंय. या कोण नशिबान खेळाडू ठरतोय. तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज असणारे प्रकाश भोईर साहेबांकडून. एकदा पूर्ण करतो. चांगली क्षेत्रक्षण दाखवतो डीप मध्ये सागर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती संघर्ष 11 संघाची 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. स्ट्रायकर फलंदाज राज. धावसंख्या 18. 3 षटकांची सांगता. 3 षटकानंतर धावसंख्या लागली धावफलकावरती फक्त आणि फक्त 18 धावा आणि 19 धावांचं लक्ष ठेवलंय. ते म्हणजे संघर्ष 11 संघाने बलाढ्य विजय स्टार संघापुढे. 18 चेंडू मध्ये 19 धावांचं एक माफक असं आव्हान ठेवलंय. तर सुवर्ण संधी असणारे जो संघ हा सामना जिंकेल त्या संघाला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणारे गोपाल दलवी यांकडून. जो संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल त्या संघाला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. व्यक्तिगत पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतो विशाल. विशालने अप्रतिम कामगिरी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तोच विशाल येतोय. स्ट्रायकला फलंदाज तेवढाच कॅलिबरचा फलंदाज, तेवढाच विस्फोटक फलंदाज, अतिशय नामांकित खेळाडू दिनेश दळवी. स्ट्रायकिंगला 18 चेंडू मध्ये फक्त 19 धावेची गरज. तर संघर्ष हा सामना जिंकतोय तर नक्की 3000 रुपये बाजी असणार आहे. जर विजय स्टार हा सामना जिंकतोय तर नक्कीच 1000 बाजी असणार आहे.
18 चेंडू मध्ये 19 धावेची स्ट्रायकल फलंदाज दिनेश. पहिला चेंडू वाईट चेंडू फेकलाय, खराब सुरुवात करतो गोलंदाज विशाल. अवांतर धावेने संघाचं खातं खोललं जाते एका धावेने. धावसंख्या लागली धावगती 1 धाव लागली आहे. टॅप करतो चेंडूला, 1 धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या. आपण बघतोय धावफल करती तब्बल 2 धावा लागल्यात. सुरेख सुरुवात करतोय दिनेश दळवी. शेवटच्या क्षणामध्ये बॅटचा फेस ओपन केलाय. क्रिकेट मध्ये याला लेमन कड चायनीज कड म्हटलं जातं, तोच फटक्याचा वापर करतोय फलंदाज दिनेश. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या आपण बघतोय. धावगती तब्बल 3 धावा लागले. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ गोलंदाज विशालचं. शेवटच्या क्षणी बॅकवर्ड तिथे येऊन पंच करतो चेंडूला. चेंडू ते बॅकवर्ड पॉइंट रिझल्ट मध्ये 1 धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 4 धावा. संत आणि सावध सुरुवात करताना दिसतोय हा विजय स्टार संघ. खूप मोठी लढत आपण बघतोय, बिग फाईट आपण बघतोय या मैदानात. एक हाय व्होल्टेज सामना बघायला मिळतो या मैदानामध्ये. संघर्षशील विपक्ष विजय स्टार या दोन बलाढ्य संघांमध्ये. स्ट्रायकला फलंदाज दिनेश. अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतो स्वतः गोलंदाज फॉल मध्ये. अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतो विशाल. निर्धाव चेंडू सांगता धावसंख्या असते की धावसंख्या 4 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा फक्त दिशा देतो चेंडूला. 1 धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या आपण बघतोय. धावफल कर तब्बल 5 धावा लागत. कुमार होते नक्कीच, थोडीशी काळजी घ्यायची कुमार. धावसंख्या 5. एक चेंडू शिल्लक. फक्त दिशा देतो चेंडूला. 1 धाव पूर्ण करतो. दुसरा नक्कीच प्रयत्न असणार आहे. 1 धाव डिक्लेअर. एका षटकाची सांधले. एका षटकानंतर धावसंख्या लागली धावफल करती तब्बल 6 धावा लागेल. 12 चेंडू मध्ये अजून 13 धावेची गरज. सामना जर बरोबर सुटला तर आधी विकेटचा विचार करू. जर विकेट समान असतील तर सामना नाणेफेकीवरती नक्कीच टॉस वरती विजय देऊ याची नोंद घ्यायची. 12 चेंडू मध्ये 13 धावेची गरज. बारा चेंडू 13 धावाची गोलंदाज येतो जितू पेडणेकर संगनायक. पहिला चेंडू वाईट चेंडू फेकलाय, खराब सुरुवात करतोय. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 7 धावा. 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 12 धावेची गरज. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकतोय, खराब सुरुवात करतोय संगनायक स्वतः जितू पेडणेकर. धावसंख्या 8.
फक्त दिशा देतो चेंडूला, कट करतो चेंडूला, एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाबल करतो तब्बल 9 धावा लागले. षटक क्रमांक दुसऱ्या मागील गोलंदाज जितू पेडणेकरचा धावसंख्या आपण बघतोय धाबल करते. विजय स्टार संघाची 9 धावा. अजून 10 धावांची गरज. लावतो चेंडूला, बैठकांना चेंडू विशाल चेंडूवरती अप्रतिम शतक दाखवतोय. फक्त एका धाव्याचा अवधी असणारी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या दुहेरी अंकात धावसंख्या 10 चेंडू मध्ये अजून 9 धावेची गरज. समीकरण सोपं झालंय. विजय स्टार संघाच्या बाजूने सामना झोकला. 10 चेंडू आणि 9 धावेची गरज. धावसंख्या 11. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय धाबा 11 धावा. वाईट चेंडू वेगलाय, खराब कामगिरी करतो या षटकामध्ये. 3 चेंडू वाईट चेंडू वेगलेत. धावसंख्या 12. 7 चेंडू 7 धावांची गरज. पुन्हा एकदा 9 चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 13. फक्त 6 धावांची गरज. नॉट 7 सगळ्या संघाने 311 संघात संघनायक दोन्ही संघांनी उपस्थित राहायचे. एक धाव पूर्ण करतो. नक्की झोकून दिलं होतं. मेहनतीचे पराकाष्ठा करताना दिसतोय कुमार आवटे एस्टेनच्या मागे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 14 धावा. दोन्ही संघात संघनायक उपस्थित राहायचे. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 15 धावा. फक्त आणि फक्त 4 धावाची गरज. समीकरण सोपं झालंय. धावसंख्या 15. वाईट चेंडू फेकला. धावसंख्या 1 ने वाढते. 2 ने वाढते. धावसंख्या 17. फक्त 2 धावांची गरज नाही. नॉट 7 संघात संघनायक तसे त्या 311 संघात संघनायक. यानंतर आम्ही ड्रॉ 3 संघांमध्ये 3 विजयी संघ. जो संघाला बाय मिळेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल याची नोंद घ्यायची. सहा चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावेची गरज. समीकरण सोपं झालंय. सामना झोकलाय तो म्हणजे विजय स्टारच्या बाजूने. 6 चेंडू मध्ये 2 धावेची गरज. सहा चेंडू मध्ये 2 धावेची गरज. यानंतर आम्ही ड्रॉ ज्या संघाला बाय मिळतो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. आणि जे 2 संघ लापतेला प्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय कुमार. परंतु एक धाव चोरून पूर्ण करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय तब्बल 18 धावा. सामना बरोबरीत सोडलाय. फक्त एका धावेची गरज 5 चेंडू मध्ये. वाईट चेंडू वेगाने सामना जिंकला तो म्हणजे विजय स्टार संघाचं हार्दिक अभिनंदन. तर मी विनंती करतो प्रकाश भोर साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते सन्मानित करायचे. ते म्हणजे मॅन टू मॅच मानकरी. तसेच संगणक सुद्धा यायचे. रोख रक्कम 1000 कॅश प्राइज असणार आहे. ते म्हणजे विजय स्टार संघासाठी या सामन्याचा मानकरी ठरलाय केविन.
तसेच संगनायक सुद्धा आहेत केविन आणि 1000 कॅश प्राइज मिळाला आहे. तर तिन्ही संघ पुढे यायचे आहेत. मी विनंती करतो प्रकाश भोईर साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते ड्रॉ व्हायचे. ज्या संघाला बाय मिळेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. आणि या तिन्ही संघांनी उद्या दुपारी 12 वाजता रिपोर्टिंग करायचंय. हे सामने उद्या 12 वाजता होतील याची नोंद घ्यायची. एक नॉट नॉट 7 संघाला यायचंय संकेत. उद्या दुपारी 12 वाजता सामने सुरू होतील याची नोंद घ्यायची. काही कारणास्तव वेळेचा अभावी कारणाने आपण हे सामने उद्या नक्कीच एका चिठ्ठीमध्ये बाय लिहिले आणि 2 चिठ्ठीमध्ये 1 आणि 2 नंबर लिहिले. ज्या संघाला बाय मिळेल तो संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. प्रकाश भोईर यांच्या शुभ हस्ते ड्रॉ होतो. आपण कोणता नशीबवान संघ पुढे सरकतोय बघायचं आपल्याला. आणि नॉट नॉट 7 संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. तर लढत असेल